कोपरगाव पुण्यनगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवराव आप्पा आढाव पाटील यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व त्यांनी वसवलेले लक्ष्मीनगर भागाचे कमानीचे उद्घाटन राज्याचे तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व राज्याचे माजी पाटबंधारे राज्यमंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात उत्साहात आनंदात कोपरगाव शहरात संपन्न झाले। यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार अशोकदादा काळे, संजीवनी उद्योग समाजचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशाबा परजणे, कोपरगाव तालुक्यातील व शहरातील सर्वच राजकीय नेते कार्यकर्ते तसेच तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, शहराचे आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक नगरसेविका, शहरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुतळ्याचे संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल, नगरपालिका घेईल याचे ठाम विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिले। आढाव पाटील परिवारांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली। तसेच गौतम बँकेचे माजी संचालक विजय आढाव यांना गहिवरून आले। संपूर्ण आढाव कुटुंब यावेळी स्तब्ध झाले होते। एकंदरीत कोपरगाव शहरामध्ये या कार्यक्रमाचे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। सतर्क 24 तास न्यूज करिता रहीम खा पठाण, कोपरगाव। धन्यवाद। पिशवी हातात टाकायची, कोणी कुठेही शिक्का मागितला तो शिक्का द्यायचा। कोपरगाव शहरामध्ये जेवढ्या काही आज आपण पाहतो, गांधीनगर असेल, टिळकनगर असेल, सुभाषनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, सर्वे नंबर 105 इंदिरानगर असेल, या ज्या सगळ्या वसाहती झाल्या त्या आपणच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत। आजही त्या ठिकाणी जे जे पुतळे बसवले गेलेत, आपल्या चौकामध्ये गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा असेल, सुभाषनगरमध्ये सुभाषचंद्रजी बोस यांचा पुतळा असेल, टिळकनगरमधील लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल, जिजाऊ मातेचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, हे सर्व गोष्टी आपणच्या कार्यकाळाच्या काळात झाल्या। प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख करूशी वाटतो, 1964 साली जेव्हा प्रथम आप्पा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यानंतर नुकतीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे सुद्धा आप्पांच्या कार्यकाळात झालेलं आहे। आजही काय वर्णन करावं, आप्पांचा जो ड्रायव्हर होता डिगू, त्याला पाहिजे तरी आम्हाला भीती वाटेल। आप्पांचा जरा तर काही साहेब वेगळाच होता। आणि नगरसेवकांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो, साहेब एखादा नगरसेवक एक टन नगरसेवक झाला तो पुढच्या टर्नात पट्टेही शिवून जातो। 44 वर्ष नगरसेवक राहून सुद्धा आप्पांच्या वस्तीवरच्या घराचे पत्रे सुद्धा बदलले गेले नाही। हा प्रामाणिकपणा आप्पांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जपला, टिकवला। अशा या आप्पांना या पुतळ्याच्या निमित्तानं कोपरगावकरांना ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने निश्चितपणे मिळणार आहे। साहेब, आढाव कुटुंब जे आहे याचं आणि कोपरगावचं एक अतूट नातं आहे। केवळ माधवराव आप्पाच नव्हे, आम्हाला आठवतात सखाराम पाटील आढाव, आम्हाला आठवतात रंगनाथ पाटील आढाव, निवृत्ती पाटील आढाव, किसनराव आढाव, रावसाहेब आढाव, भाळू पाटील आढाव, जयराम पाटील आढाव यांनी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। स्वातंत्र्य सैनिक म्हणून जी भूमिका त्यांनी बजावली, पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी जे काही त्याग केला, मग ते लक्ष्मीनगरची जागा असेल, स्वतःची जागा त्या ठिकाणी दिली, अशा अनेक गोष्टी आता जेव्हा सांगितल्या, परत त्या आम्ही काही सांगणार नाही, त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि एक आदर्श निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केला। खरं पाहिलं तर अण्णासाहेब त्यावेळेस मंत्री झाले, अण्णासाहेब पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर इथं कोपरगावला काय काय करता लागायचे त्यावेळेस अण्णासाहेबांना ते सांगितलं जायचे। आमचे जगुनाना त्यावेळेस खूप ऍक्टिव्ह होते, जगुनाना जायचे, जगुनाना तिकडे जायचे आणि सांगायचे की आम्हाला कोपरगावला पाहिजे। अण्णासाहेब म्हणायचे बरं ठीक आहे, आणि खासदार साहेब होते त्यावेळेस बाळासाहेब विखे साहेब, त्याचे बरं देऊन टाका। आणि त्या निमित्ताने कोपरगावला ज्या ज्या नगरपालिकेच्या साठी ज्या काही सुविधा लागत असतील त्या अण्णासाहेबांनी आणि कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे साहेब त्यावेळेस मदत करायचे आणि एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी होतं।
कारण की अण्णासाहेब सुद्धा मितभाषी, कधीच काही फार कधी लवकर म्हणजे पुढं कोणावरती रागवणार नाही. आणि माझा अण्णासाहेबांचा खूप संपर्क आहे, कारण की सगळ्यात जास्त कार्यक्रम अण्णासाहेबांनी मिस केले. म्हणजे सगळ्या त्या राहता त्या परिसरामध्ये जो शिर्डी नगरपालिकेची पहिली पाणी पुरवठा योजना असेल, दोरेची पाणी पुरवठा असेल, रामपूरवाडीची पाणी पुरवठा असेल, त्याच्यानंतर नांदुरची पाणी पुरवठा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अण्णासाहेबांनी त्यामुळे आज स्वर्गीय आपण एक स्मारकच आहे, निरंतर स्मृती आहे माझं. म्हणजे मला मग सांगत होतं कोणीतरी कर्मचाऱ्यांचे पगाराला पैसे नसायचे, तर त्या असूनही मग स्वतः आपण त्या नगरपालिकेच्या कामात स्वतः भर घालायची. कारण त्यांनी स्वतःच्या उत्कर्षापेक्षा स्वतःच हित पाहण्यापेक्षा आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. नगरपालिकेची त्यावेळी मला झाली, सफाई कामगारांची त्यावेळी पालणी झाली, एका सोपं नव्हतं. मग कशी कोणतं म्हटलं की त्याची ती नेहमी पिशवी बरोबर असायची मला, आणि त्या पिशवीमध्ये वापरली असायची. मान मान असं कधी काही भावना नाही की मी आता नगरापेक्षा 14 वर्ष होतो, मी 44 वर्ष नगर सेवन राहिलेलो आहे. कारण त्यांनी या संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये या शहराच्या नागरिकांना आपलं स्वतःच करून घेतलं. स्वतःला त्यामध्ये तरी एक स्वतःचं कुटुंबासारखं तरी या प्रत्येक शहराच्या नागरिकांना आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून त्यांनी मानलं. आज सगळ्या गोष्टी आहेत. आता तर मी त्याच्यावर फार बोलणार नाही, परंतु सगळ्या या होणाऱ्या सध्याच्या समाज जीवनामध्ये काय परिस्थिती आपण पाहतो त्याचं मी काही भाष्य करणार नाही. कारण शेवटी आपल्या प्रत्येकाला त्याचे आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण जुनी माणसं यांची गाज आपण का नावं घेतो, कारण की निरंतरपणे समाजाकरता काम करत राहणं त्या लोकांनी ध्यास घेतला, आणि अखेर शेवट जे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त समाजाचा विचार केला. आज तशी परिस्थिती पाहायला मिळते का आपल्याला? तशी काही वस्तुस्थिती नाही. स्वार्थ जेवढा बळवलेला आहे की आपल्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार करतो किती सामाजिक विभाजन होत चाललेले आहे धर्माच्या नावाखाली, समाजाच्या नावाखाली, पंथांच्या नावाखाली. याचं कारणच आहे की आपण सामाजिक कामाचं स्वरूप हे सामाजिक आहे, सर्वांगीण आहे, आपण विसरून गेलेलो आहे. त्यामुळे आता प्रत्येकाची भागीदारी प्रत्येकाच्या जातीने धर्मांना आणि पंथांना विसरून झालेली आहे. आम्ही आमचं स्वतःची ओळख करून बसलेलो आहे. हे जुन्या काळात कधी नव्हतं. मला वाटतं मागच्या काही 10-20 वर्षामध्ये हे जास्त 25-25 वर्ष जास्त पुढे आलं. आणि मग माझी या विचार खरं म्हणजे त्यांच्या स्मृती अभिवादन करताना त्यांनी ते विचाराचं अधिष्ठान निर्माण केलं होतं. कारण कोणत्या विकासाने परंपरा लागते, आणि ते परंपरा साजेचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काम केलं, निस्वार्थीपणे केलं. ते घालून दिलेलं मान आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तिथे स्मारक आपण उभं राहिलं ते खरं म्हणजे मी कुठेही म्हटल्याप्रमाणे निरंतर अशा स्मृती आपण त्या आमच्या काही तांत्रिक बाबीमुळे स्मारक पुतळ होणार आहे की नाही होणार आहे मी आता सांगितलं आमच्या आधी करणार काय सांगितलं ते. आणि त्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये हा 100% पुतळा उभा राहील. इतका अर्थ झाला मला आश्चर्य वाटलं की तो विजयमाय घ्यायचा, इतकं भावनिक व्हायचा. इतक्या माणसाचे आयुष्य आपल्या घातलेल्या शहरात त्यासाठी एवढं संघर्ष करावं लागतं. नगरपालिकेच्या लोकांना सुद्धा पाहिजे आपण आपल्याला स्मारक बघतो. हे राज्यकर्ते आपल्या नगरपालिकेचं कामच होतं. बरं आपण काही स्वतः आपलं स्मारक उभं राहावं म्हणून काही काम केलेलं नाहीये. पुतळा उभा करते मग आपण काम करू असं झालं नाही. तर आपलं प्रपंचासाठी असं केलं नाही की प्रपंचातून फार काही आता काही संपत्ती मिळवली. आता जाऊन आलो नाही ऑफिसमध्ये घरी गेलो तर मला त्या गणपती मंदिरात जाण्यातच असेल बाकी आपलं त्याचंही मार्गदर्शन झालं. परंतु इतक्या वर्षी हे मंडळीमध्ये बदलली. त्यामुळे मला वाटतं एक स्वतःचा स्वाभिमान
अबाधित ठेवून त्यांनी मला वाटतं काम करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आपण म्हणजे स्मारकाला जे विलंब